हॅलो फ्रेंड्स, तर तुम्ही बघू शकता आज खूप रिक्वेस्टेड असा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। मी OTG तुम्हाला दाखवत आहे। खूप म्हणजे खूप खराब झालेला आहे आणि साफ केल्याच्या नंतर तुम्ही बिफोर आणि आफ्टर मधला फरक बघू शकता। तुमच्याच लगेचच लक्षात येईल। तर आता आतला सुद्धा भाग खूप खराब झालेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता आफ्टर किती सुंदर असा चकाचक मी केलेला आहे। कसा केला आहे हे पूर्ण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। तर बघा किती क्लीन असा छान झालेला आहे आपला OTG। कोणता आहे, कसा ऑपरेट करायचा, सगळं सांगितले। हॅलो फ्रेंड्स, खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। खूप 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 रिक्वेस्टेड असा व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तो म्हणजे OTG क्लीनिंग। बऱ्याच कमेंट्स आल्या होत्या, एका ताईची बऱ्याच वेळा कमेंट्स होती, पण मला तो व्हिडिओ करणं पॉसिबल नव्हतं। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, OTG क्लीन करायचा म्हटल्यावर तो थोडासा खराब होणं आवश्यक आहे। थोडासा नव्हे तर मी खूप सारा खराब होऊन दिलेला आहे। इव्हन मी इतका खराब नाही होऊन देत, पण क्लिनिंग करायचं होतं आणि व्हिडिओ करायचा होता। त्याच्यामुळे राहता राहता एक 4-6 दिवस निघून गेले आणि त्याच्या आधी टिफिनचे व्हिडिओज होते, त्याच्यामुळे ते तुम्हाला माहिती। तर आता मी तुम्हाला जवळून दाखवते की आपला OTG किती खराब झालेला आहे। तर बघू शकता इकडे काय झालं, किचन मध्ये असल्या कारणाने भाज्यांचे वगैरे तेलकट वगैरे सगळं झालेलं आहे आणि टिफिन चालू असल्यामुळे मला काही तुम्हाला लवकर साफ करता आला नाही। तर आतून सुद्धा बघू शकता इथे जे खाली आहे ना, तर हे आपलं बेक करताना वगैरे जर का काही चॉकलेट वगैरे पडलं किंवा काहीही पडलं ना थोडाफार बेसचं वगैरे, तर ते ह्या रॉडमुळे गरम होतं। हे रॉड लाल होतात जेव्हा आपलं OTG सुरू असतं तेव्हा, आणि ते ह्या पद्धतीने असे जळून खाक होतात असं म्हटलं तरी चालेल। आणि जेव्हा आपण OTG मध्ये बेक करतो तेव्हा फक्त खालचेच रॉड सुरू करायचे असतात आणि जेव्हा बाकीचं आपण नानकटाई, बिस्किट्स किंवा काही चिकन तंदूर वगैरे करतो तेव्हा या वरती सुद्धा रॉड आहेत, हे बघा इथे, हे दोन्हीही ऑन करायचे असतात। पण बेकिंग मध्ये आपल्याला फक्त खालचेच रॉड ऑन करायचे असतात। आणि कसं यूज करायचं हे सुद्धा मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते। हे या पद्धतीचं पाणी जे आहे ते मी रेडी करून घेतलेलं आहे। तुम्ही डायरेक्टली याच्यावर जरी घेतलं ना लिक्विड वगैरे तरी सुद्धा चालेल। तर चला आता आपण सुरू करूयात। हे जे आहे ना, आधी मी वरतून घासून घेते छान असा। खूप म्हणजे खूपच खराब झालाय आणि तो घासून निघतो कारण हे प्युअर स्टील आहे, त्याच्यामुळे एवढा फारसा काही इश्यू नाही होत। आपण जसे भांडे घासतो ना सेम तसं घासायचं। वरतून घासला पण आपल्याला आतले जे 2 पार्ट आहेत ते काढून घ्यायचे। तर हा जो आहे ही जी जाळी आहे ह्याच्यावरती आपण ठेवतो बेस, ती काढून घ्यायची। त्यानंतर हा खालचा एक जो आहे पार्ट हा सुद्धा काढून घ्यायचा। त्याच्यामुळे ते घुसलं गेलं। हे बघा याच्यावर किती कचरा आहे, हे बघा। हे जर पडलं ना बेसचं वगैरे तर हे रॉड मुळे जळतं आणि या पद्धतीचं होतं। छान असं घासून घ्यायचं एकदम हळूहळू आणि सावकाश पद्धतीने क्लीन करायचंय। आता हा एक रुमाल घेतलाय मी आणि या पद्धतीचा, आणि त्याने आता सगळा पुसून घेणार आहोत। तर या पद्धतीने पुसून घ्यायचंय अगोदर आपल्याला सगळीकडून, बघा या पद्धतीने। तर एका छोट्या बादलीत थोडंसं मी पाणी घेतलंय आणि एक कपडा घेतलाय आणि कपड्याने काय करायचंय, जे घासले ना ते स्वच्छ पुसून घ्यायचंय आपल्याला। खूप वेळा म्हणजे पिळून घ्यायचाय कपडा आणि पुन्हा स्वच्छ करून घ्यायचंय। मग कुठे राहिलं तर आपल्याला कळतं आणि कुठे म्हणजे राहिलं असेल तर ते पुन्हा मग क्लीन करू शकतो या पद्धतीने पुसून घेतल्यानंतर। तर बऱ्यापैकी क्लीन झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि खूप वेळही लागत नाही बरं का।
थोडक्यात झालेला आहे आणि आणखी थोडं थोडं जिथे राहिले ते मी करणार आहे क्लीन. आणि आतून सुद्धा मी थोडंसं ही ग्लास वगैरे जे आहे तर ती ग्लास येते मिरर सारखी, ही आतून सुद्धा क्लीन करायची आहे. आणि हा आतला पोर्शन सुद्धा व्यवस्थित पुसून वगैरे घ्यायचा आहे. तर आता बऱ्यापैकी क्लीन केला इथे मी. वरतून तर जवळपास झालेला आहे, एकदम व्यवस्थित आणि छान होतो. अगदी 5 ते 10 मिनिटाचंच काम आहे. आता आतून क्लीन करायचं आहे. इकडचे मी जे नॉब वगैरे आहेत ते सुद्धा व्यवस्थित क्लीन करून घेतले आणि छान असं ओल्या कपड्याने पुसायचंय. पण झाल्याच्या नंतर आपल्याला सुक्या कपड्याने सुद्धा छान सुका करून घ्यायचा आहे. आणि साधारणतः 2-3-4 तासांनी मगच यामध्ये बेस बेक करायचे, म्हणजे कुठं फार ओलं राहिलं असेल थोडंफार तर ते पूर्ण निघून जाईल. आता जवळून सुद्धा आपण सगळं क्लीन करून घ्यायचंय. बघा या पद्धतीने दरवाजा जो आहे आतल्या साईडने क्लीन करायचा आहे आपल्याला. या पद्धतीने जसं आपण बाहेरून घासलं ना तसंच घासायचंय. खूप नाही पाणी टाकायचं. सगळीकडून घासून घेतल्याच्या नंतर हळूहळू जसं आपण बाहेरचं पुसलं ना तसंच हेही सेम क्लीन करायचंय आपल्याला ओल्या कपड्याने. आणि सगळीकडून छान क्लीन करून घ्यायचे. बघा या पद्धतीने. फायनली झालेला आहे. आतून बाहेरून स्वच्छ एकदम आणि या पद्धतीने सगळं झालेलं आहे. आता त्याच्या आतले ज्या 2 पार्ट आहेत तर ते आपण क्लीन करूया, मग मी तुम्हाला सगळं फायनल दाखवेन. तर हे केकचं आपलं काही बेस वगैरे थोडाफार जर का पडला ठेवताना काढताना किंवा काही तर ते रॉडमुळे जळतं आणि इथे जमा होतं सगळं या ट्रेमध्ये खाली. अगदी खाली जात नाही ते. आणि मग हा ट्रे सुद्धा आपल्याला क्लीन करावा लागतो. तर या पद्धतीने ओटीजी जो आहे तो मी छान असा क्लीन केलेला आहे. आणि थोडक्यात मी तुम्हाला यूज कसा करायचा हे सांगणार आहे. आणि माझा ओटीजी कोणता आहे, किती फायनली ओटीजी जो आहे तर तो क्लीन झालेला आहे छान असा. आणि आता तो माझा ओटीजी कोणत्या कंपनीचा आहे किंवा किती लिटरचा आहे, तुम्ही कोणता घेणं बेस्ट राहील हे सगळं मी तुम्हाला मेन्शन करते. पहिले यूज कसा करायचा ते दाखवते आणि किती छान क्लीन झालेला आहे हे सुद्धा जवळून दाखवते. तर हे बघा खूप छान आणि एकदम नव्यासारखा चकचकीत आपला जो ओटीजी आहे तर तो झालेला आहे. आणि साधारणतः वापरायचा कसा हे सुद्धा मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तर आता ओटीजी जो आहे माझा तो आहे मॉर्फी रिचर्ड्स कंपनीचा आणि 60 लिटरचा आहे माझा स्वतःचा. तर इथे बघा हा यूज कसा करायचा. पहिल्यांदा याला जी नॉब आहे तर ही लावायची, वरून बटन ऑन करायचं. त्यानंतर आपल्याला किती टेम्परेचर हवंय, मग इथं आहे 150, 200, 150 आणि 200च्या मध्ये. इथे समजा 150 आणि 200 आहे तर मग 150 नंतर 160, 170, 180 मग आपण थोडा थोडा असा करू शकतो. इथे 200 आहे, इथे 250 आहे, त्याच्यामधले म्हणजे जे नंबर्स आहेत ते इथे मध्ये आपण काउंट करायचे. आणि इथे आपल्याला 180 हवं तर इथे धरायचं, 200 हवं असेल तर 200 वर घ्यायचं. हा झाला टेम्परेचर. त्याच्यानंतर आहे मोड. मोड म्हणजे काय की इथे बघा इथे वरती जे आहे इथे डायरेक्ट ऑफ आहे. त्याच्यानंतर इथे जो आहे हे बघा जवळून तर इथे फक्त एक चौकोन आहे आणि वरती रॉड दिलाय तर हे फक्त वरचे रॉड ऑन आहेत. म्हणजे ही जी आहे ही इकडे केलं की हे वरचे रॉड ऑन होतात. त्याच्यानंतर जे खाली आहे त्या चौकोनामध्ये 2 रॉड आहेत, वरचा आणि खालचा. सॉरी एक आहे फक्त खाली, तर हा फक्त खालचा रॉड ऑन आहे. माझा शक्यतो खालचाच रॉड ऑन असतो. त्याच्यानंतर असं केलं तर आपण इथे वरचा आणि खाली 2 लाईन्स आहेत म्हणजे वरचा आणि खालचा दोन्हीही रॉड्स ऑन आहेत.
तर शक्यतो आपल्याला बेकिंगला खालचाच रॉड ऑन लागतो आणि जेव्हा आपण काही पिझ्झा वगैरे बनवतो तेव्हा आपल्याला वरचा रॉड ऑन लागतो. तेव्हा हे असं करायचं, पिझ्झा किंवा आपण कुकीज वगैरे करतो तेव्हा आपल्याला वरचा आणि खालचा दोन्हीही रॉड ऑन लागतात. आणि हे जे आहे आता हे आहे आपल्याला किती मिनिटं ठेवायचंय, म्हणजे आता इथे 10, 20, 30 आणि या पद्धतीचा एक आवाज येतो आणि संपलं की या पद्धतीचा ऑफ होतं. तर आता इथे जे आहे खाली, तर इथे मध्ये जे आहे, तर इथे मध्ये एक रॉड असतो ओटीजीच्या मध्ये, तो जर आपल्याला ऑन करायचा असेल तर हे बटन ऑन करायचं, पण शक्यतो आपण तो वापरत नाही. काही तुम्हाला जर तंदूर वगैरे करायचं असेल तर त्यामध्ये एक रॉडमध्ये घालून मग ते ऑन करायचं, म्हणजे ते गोल फिरतं. आणि इथे एक फॅनचं चिन्ह आहे, छोटूसं दिसतंय की नाही माहित नाही, माझं घासण्यामुळे ते गेलेलं आहे. तर छोटूसं फॅनचं आहे, तर हे आपल्याला ऑन करायचं असतं, म्हणजे आपलं टेम्परेचर जे आहे ते पूर्ण आपल्या ओटीजी मध्ये एकसारखं राहिलं जाईल त्या फॅनमुळे. आणि आता तुम्हाला मी सांगते की ही जी एक दुसरी लाईट आहे, तर इथे आणि इथे मध्ये एक रॉड असतो. तर तो रॉड जेव्हा आपण लावतो तर तो बरोबर असा फिरत राहतो. जेव्हा आपण तंदूर वगैरे बनवतो तर आपण शक्यतो खालचे बेकिंगमध्ये खालचे रॉड ऑन करायचे आणि फॅन सुरू करायचा. तुम्हाला साधारणतः कळलं असेल. आता मला जास्त ऑर्डर्स आहेत म्हणून मी 60 लिटरचा घेतलाय. यामध्ये 52 लिटरचा येतो, आय थिंक 40 की 42 लिटरचा सुद्धा येतो. तुम्ही तेवढा जर कमी ऑर्डर्स असतील तर तो सुद्धा सफिशियंट आहे. वापरायला एकदम युजफुल, एकदम छान आहे. माझ्याला जवळपास 3 ते 4 वर्ष होत आली आहेत. 3 वर्ष तर पूर्ण झाली आहेत, अजून काहीही झालेलं नाही. तर आता ते बाकीचे पार्ट आहेत ते आपण त्याला घालूयात. आता हे जे आहे हे बघा, हे या पद्धतीने घालून द्यायचंय. बेस हे जे आहे ते आपण इथे खालीही घालू शकतो. हे बघा इथे, आणि इथे खाली ठेवायला एक ट्रे सुद्धा येतो, ज्यामध्ये आपण ब्लॅक कलरचा मोठा ट्रे येतो, तो बरोबर यामध्ये बसतो. किंवा आणि इथे वरती सुद्धा एक खाच आहे, इथे सुद्धा आपण एक ट्रे लावू शकतो, पण तो फार रॉडच्या जवळ जाईल आणि हा व्यवस्थित होतो जो मीडियम साईजला आपण ठेवतो. हे बघा बरोबर आपण फ्रीजच्या जशा जाळ्या ठेवतो ना, तर तसं आहे हे, काही अवघड नाहीये. आणि आपण बेकिंगच्या वेळी हा जो खालचा ट्रे होता ज्यामध्ये आपला कचरा वगैरे सगळं पडते, तर तो सुद्धा खालून असा घालून द्यायचा आणि व्यवस्थित क्लीन असा ओटीजी आपला इथे रेडी झालेला आहे. एकदम क्लीन छान असा. हा उचलायला जो आहे तो एकदम हलका फुलका आहे आणि मी सहज उचलू शकते बघा या पद्धतीने. आणि आता उचलून आपल्याला तो तिकडे नेऊन ठेवायचा आहे. या पद्धतीने खाली एक पाट ठेवलाय आणि वरती आपला व्यवस्थित असा ओटीजी जो आहे तो क्लीन करून रेडी आहे.